हॅलो एव्हरीवन. आपण कालपर्यंत बघितलं होतं की व्हीबीटीचे पॉस्च्युलेट काय आहेत, बरोबर आहे. त्याचे आपण नंबर ऑफ पॉस्च्युलेट बघितले आणि ते व्यवस्थित एक्सप्लेनेशन पण तुम्हाला ते नक्कीच कळालं असणार आहे की व्हीबीटीचे पॉस्च्युलेट काय. व्हीबीटी म्हणजे काय, एकदा रिपीट करा. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. आणि त्याचे पॉस्च्युलेट काय ते आपण बघितलेले आहेत. त्या पॉस्च्युलेटमध्ये त्यांनी सांगितलं जेवढी जास्त ओव्हरलॅपिंग होईल तेवढा जास्त कसा राहील तो बॉन्ड स्ट्रॉंग, बरोबर आहे. आणि पूर्ण पॉस्च्युलेटमध्ये आपण हे बघितलं की अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तर काय होणार, ओव्हरलॅपिंग, बरोबर आहे. त्यामध्ये जे काही चार्जेस असणार सेम त्याच्यावर जर चार्ज असेल तर ते काय करणार, अट्रॅक्ट व्हायला लागणार, बाइंड होणार, बरोबर आहे. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर एरवी जर बघितलं तर ऑपोजिट चार्ज असेल तर त्याच्यामध्ये काय होणार, रिपल अट्रॅक्शन होत असते आणि सेम चार्ज असेल तर काय होत असते, रिपल्शन, बरोबर आहे. जर ह्यामध्ये थोडासा बदल आहे, ज्याच्यावर समजा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर चार्ज असेल तर ओव्हरलॅपिंग सेम चार्जमध्ये होती. कशामध्ये होते असती, सेम चार्जमध्ये. पॉझिटिव्ह असेल तर ओव्हरलॅपिंग होणार आणि निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये काय होत असते, ओव्हरलॅपिंग, बरोबर आहे. आता आपण बघू की ती ओव्हरलॅपिंग होते कशी, बरोबर आहे. ओव्हरलॅपिंग होत असताना त्या ऑर्बिटल्स काय होणार, ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये ओव्हरलॅपिंग होणार, बरोबर आहे. पण ते ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅपिंग होत असताना त्याची काही क्रायटेरिया आहेत, बरोबर आहे. एक तर त्याचा शेप, जी काय ओव्हरलॅपिंग आहे ती कशावर डिपेंड असते, त्याच्या शेपवर, त्याच्या साईजवर आणि त्याच्या सिमेट्रीवर. कशावर, त्याच्या शेप, साईज आणि सिमेट्रीवर काय डिपेंड असते, ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल बघू आपण, जर समजा दोन्ही पण कसे असतील, यस ऑर्बिटल्स असतील, बरोबर आहे. दोन्ही कसे असतील, यस ऑर्बिटल. यस ऑर्बिटल कसे असतात, नॉन डायरेक्शनल, बॉन्ड कुठेही होऊ शकते, बरोबर आहे. स्पेरिकल शेप असते, बरोबर आहे. स्पेरिकल शेप असल्यामुळे त्याची बाइंडिंग काय म्हणते, ओव्हरलॅपिंग काय होणार, कुठून पण होऊ शकते. तेच जर समजा आपलं पी ऑर्बिटल असेल, कोणते असतील, पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटल कसे असतात, डम्बेल शेप, बरोबर आहे. कसे असतात पी ऑर्बिटल, डम्बेल शेप. मग इथं ओव्हरलॅपिंग कशी होणार, युनिडायरेक्शनल, कारण की कसे असणार, एकच डायरेक्शन आहे. ह्या समोर ज्याचं एक्स ॲक्सिस, ह्या समोर ज्याचं एक्स ॲक्सिस, ह्या ठिकाणी काय होणार, बॉन्ड तयार होणार, बरोबर आहे. मग ही ओव्हरलॅपिंग होत असताना काय डिफाईन करते, त्याची डायरेक्शन. ज्या डायरेक्शननी त्याची ओव्हरलॅपिंग होते तिथंच काय तयार होते, बॉन्ड तयार होते, बरोबर आहे. आपण आता म्हणत आहोत की तिथं बॉन्ड तयार होते, मग ते डबल असन, सिंगल असन किंवा ट्रिपल बॉन्ड असन, बरोबर आहे. पण ते बॉन्ड कसे तयार होतात, बरोबर आहे. तर त्या ओव्हरलॅपिंगचे सुद्धा जे काही बॉन्ड आहेत ते दोन टाईपचे डिवाइड झालेले आहेत. पहिला बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड. पहिला बॉन्ड म्हणजे काय, सिग्मा बॉन्ड. आणि दुसरा बॉन्ड कोणता आहे, पाय बॉन्ड. ऑन द बेसिस ऑफ अबव व्हीबीटी there are two types of bond. ऐकलं असं, जेम्स बॉन्ड. कोणते, जेम्स बॉन्ड. पहिला कोण आहे, सिग्मा बॉन्ड, जिला आपण डिनोट करतो. आणि दुसरा आहे पाय बॉन्ड. पाय म्हणजे आपले हात पाय ना, पाय बॉन्ड. आलं लक्षात. आपल्याला पाय दोन असतात, ह्याला सुद्धा कसे असतात, पायात दोन. त्यामुळे हे कसे आहेत, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. कोणते कोणते आहेत, एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरं कोणते आहे, पाय बॉन्ड. हे जे बॉन्ड आहेत ते कधी फॉर्म होतात, बिटवीन द ओव्हरलॅपिंग. जेव्हा ओव्हरलॅपिंग होते तेव्हा दोन प्रकारचे बॉन्ड तयार होतात. कोणते कोणते, एक तर सिग्मा बॉन्ड आणि दुसरं कोणतं आहे, पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्डला असं डिनोट करतो आणि पाय बॉन्डला कसं डिनोट करतो आपण, ह्या टाईपमध्ये. आता हे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड डिफाईन कसं करायचं, लक्षात कसं ठेवायचं, बरोबर आहे. तर सिग्मा बॉन्ड मध्ये आता पहिलं बघू आपण, सिग्मा बॉन्ड काय बघायचं आपल्याला. पहिला आहे सिग्मा बॉन्ड. हे कळाले का, ओव्हरलॅपिंग होताना दोन टाईपचे बॉन्ड तयार होतात. एकाला म्हणतो आपण सिग्मा बॉन्ड आणि दुसऱ्याला म्हणतो पाय बॉन्ड. तर आता बघू आपण सिग्मा बॉन्ड काय असतं. काय असतं मग सिग्मा बॉन्ड, व्हेन द ओव्हरलॅपिंग takes place on the axial, काय म्हणते, जेव्हा ऍक्सिस वरून काय होते, ओव्हरलॅपिंग होते अलॉंग विथ द
along with the internuclear bond, along with the internuclear bond म्हणा किंवा ऍक्सिस. आलं लक्षात? काय म्हणते, when the overlapping takes place on the axis or along with the internuclear axis. जेव्हा सिम्पली सिग्मा बॉन्ड कधी होते, जेव्हा ऍक्सिस वरून काय होते, डोक्याने हेड टू हेड, काय म्हणते, हेड टू हेड जर ओव्हरलॅपिंग होत असेल, ॲक्झियल ओव्हरलॅपिंग जर होत असेल तर त्याला आपण कोणता बॉन्ड म्हणतो, सिग्मा बॉन्ड. कशी होत असेल, एक तर इंट्रान्यूक्लियर ऍक्सिस म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आणि इथं, बरोबर, इथं एच ॲटम आहे, इथं एच ॲटम आहे, हा एच ॲटमचा गोल, हा एच ॲटमचा गोल. ह्या होत असताना जे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरून जी काही बॉन्डिंग होती, जी काही ओव्हरलॅपिंग होती, त्याला आपण काय, आणि ओव्हरलॅपिंगमुळे जो काही बॉन्ड तयार होतो त्याला आपण कोणता बॉन्ड म्हणत असतो, सिग्मा बॉन्ड. ह्याला दुसरं नाव असं आहे की ॲक्झियल बॉन्ड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला, ॲक्झियल. कसे असतात, सिग्मा बॉन्ड नेहमी ॲक्झियल असतात. सिग्मा बॉन्डला अजून आपण म्हणू शकतो हेड ऑन ओव्हरलॅपिंग, हेड ऑन ओव्हरलॅपिंग किंवा हेड टू हेड ओव्हरलॅपिंग सुद्धा म्हणतात. इकडचं ह्याचं एच ॲटमचं डोकं म्हणजे स्पेरिकलचं एक डायरेक्शन आणि इकडची एक डायरेक्शन, डोक्याला काय होणार, बाइंडिंग होणार, ओव्हरलॅपिंग होणार. आणि ती ओव्हरलॅपिंग होत असताना जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण कोणता बॉन्ड म्हणतो, सिग्मा बॉन्ड. म्हणजे काय म्हणते, एक तर ॲक्झियल म्हणजे हेड टू हेड, हेड ऑन ओव्हरलॅपिंग किंवा हेड टू हेड ओव्हरलॅपिंग म्हणतो. आणि ती ओव्हरलॅपिंग कशी असती, अलॉंग विथ द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. कशी असती, अलॉंग विथ द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. त्याचं एक सिंपल एक्झाम्पल सांगते तुम्हाला. काय म्हणते, जर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटला तर तुम्ही आधी काय करतात, हात पुढे करतात, त्याला शेक हँड करतात. सध्या करोनाचं युग आहे, बरोबर आहे, त्यामुळे आपण शेक हँड करत नाही, पण जनरली जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा काय करतो, शेक हँड करत असतो, बरोबर आहे. जर समजा शेक हँड करत असताना आपण काय करतो, त्याचा हा हात आणि आपला हात आपण त्याला शेक हँड करतो, म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यानं आपल्यामध्ये काय व्हायली, हाताची ओव्हरलॅपिंग, आणि आपण काय तयार करायलो, शेक हँड करून त्याच्यासोबत एक प्रकारचा बॉन्ड तयार करायलो, बरोबर आहे, कळत आहे. पण तीच द ओव्हरलॅपिंग आपण हेड टू हेड म्हणजे दोन्ही जणांचे हात एकत्र करून काय करत आहोत, ओव्हरलॅपिंग. त्याला सिम्पली आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड. ती बॉन्ड होताना ती काय म्हणते, ओव्हरलॅपिंग कशी होती. अजून एक एक्झाम्पल सांगते, हातात मिळाले, तुमच्या जवळच्या फ्रेंडला गेल्या गेल्या तुम्ही शेक हँड करता, बरोबर आहे. शेक हँड केल्यामुळे त्यामधली बॉन्डिंग कशी होती, खूप स्ट्रॉंग होती. तेच जर तुम्ही दुसऱ्यांना जाता जाता हाय हाय बाय बाय केलं तर काय होईल, लांबूनच हाय किंवा लांबूनच बाय केलं तर त्या दोघांमध्ये जी काही बॉन्डिंग आहे ती प्रॉपरली होऊ शकते का, नक्कीच नाही होणार. दुरूनच केल्यावर होत, आपण दुरूनच करणार त्याला बाय बाय हाय बाय, बरोबर आहे. तेच जर त्यांनी जवळ येऊन जर तुम्हाला बोलला, शेक हँड केला, ॲटोमॅटिकली काय होणार, तुमच्या दोघांमध्ये त्या पर्सनमधली बॉन्डिंग ॲटोमॅटिकली काय होणार, वाढणार. ती कशी राहील, स्ट्रॉंग राहील. सेम तशीच गोष्ट कशामध्ये असते, ह्या पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्डमध्ये, बरोबर आहे. तेच जसं आपण सिग्मा बॉन्ड बघितला, हे कसे असतात, जवळून, बरोबर आहे. जवळ जाऊन एकमेकांचं जेव्हा तुम्ही शेक हँड करता तेव्हा ॲटोमॅटिक काय होणार, ह्या त्या पर्सनच्या हाताचं न्यूक्लियस, आता आपण न्यूक्लियस म्हणजे केमिस्ट्री कन्सेप्ट बघू, त्या पर्सनच्या हाताचं न्यूक्लियस आणि आपल्या हाताचं न्यूक्लियस एकमेकांसोबत बाइंड होणार. बाइंड झाल्यामुळे काय होणार, एक प्रकारचं बॉन्ड तयार होणार, ओव्हरलॅपिंग. हे ओव्हरलॅप ह्याला जाणार, बरोबर, ओव्हरलॅपिंग होणार, त्यामुळे एक प्रकारचा बॉन्ड तयार झाणार. बॉन्ड तयार झाल्यामुळे काय होणार, तो बॉन्ड स्ट्रॉंग तयार जाणार आणि एक प्रकारचं बॉन्डिंग त्या दोन पर्सनमध्ये होणार. तशीच सेम बॉन्डिंग कोणामध्ये होती, ह्या दोन ॲटममध्ये. जेव्हा कोणता बॉन्ड तयार होतो, सिग्मा बॉन्ड. कळत आहे का, जेव्हा कोणता बॉन्ड तयार होतो, सिग्मा बॉन्ड. म्हणून त्या सिग्मा बॉन्डला आपण काय म्हणतो, ॲक्झियल म्हणतो, ॲक्झियल ओव्हरलॅपिंग थ्रू म्हणतो, किंवा हेड ऑन म्हणतो, किंवा हेड टू हेड ओव्हरलॅपिंग म्हणतो. हेड ऑन ओव्हरलॅपिंग सुद्धा म्हणू शकतो, किंवा हेड टू हेड, एकाचा हेड दुसऱ्याचा हेड काय होणार, बाइंडिंग होणार, बरोबर आहे. ओव्हरलॅपिंग होणार, ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे काय तयार होणार, बॉन्ड तयार होणार, त्याला आपण काय म्हणतो, हेड ऑन किंवा हेड टू हेड ओव्हरलॅपिंग. आणि ती सगळी ओव्हरलॅपिंग कुठं होत असते, अलॉंग विथ द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. कुठं होती, त्या इंटरन्यूक्लियर ऍक्सिसच्या भोवती. आलं लक्षात. अजून ह्याला आपण म्हणतो सिम्पली सिग्मा बॉन्ड. ह्याचं एखादं एक्झाम्पल आय विल एक्सप्लेन यू विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. व्हॉट इज द सिग्मा बॉन्ड, और ॲक्च्युली
व्हॉट डज इट हॅपन और हाऊ डज इट हॅपन, कसं तयार होते. ठीक आहे. नीट लक्षात घ्या. काही डाऊट असतील, समजलं तर आपल्याला पुढे जायचं आहे. काही डाऊट असतील, डोक्याच्या वरून असं विमान जात असेल तर लगेच आपल्या ग्रुपवर मेसेज करा किंवा पर्सनली मेसेज करा. आय विल डिस्कस इट ऑन द ग्रुप और ऑन द झूम और गुगल मीट. ओके. चला आता बघू त्याचं एक एक्झाम्पल. कशाचं बघायचं आपल्याला? सिग्मा बॉन्ड. ठीक आहे. सिग्मा बॉन्डची जी ओव्हरलॅपिंग असते, सिग्मा बॉन्ड हे 3 प्रकारे फॉर्म होते. एक तर पहिलं म्हणजे जर यस यस ओव्हरलॅपिंग झाली तर, कशी झाली? यस यस ओव्हरलॅपिंग झाली तर, किंवा दुसरं यस पी ओव्हरलॅपिंग झाली तर. प्रत्येकाचे एक्झाम्पल बघू. डोंट वरी, लोड घ्यायचा नाही, स्ट्रेस घ्यायचा नाही, फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आणि नोट्स काढत राहायचे. यस पी ओव्हरलॅपिंग. आणि तिसरा सिग्मा बॉन्ड फॉर्म होते पीपी ओव्हरलॅपिंग. काय करायची? पीपी. पीपी पीपी कोणतं कोणतं? मग सिग्मा बॉन्ड कसं तयार होते? एक तर एस एस ओव्हरलॅपिंग, दुसरं एस पी ओव्हरलॅपिंग आणि तिसरं कोणतं आहे? पीपी ओव्हरलॅपिंग. कळत आहे का? आता प्रत्येकाचं आपण एक्झाम्पल बघू आणि ऍक्च्युली खरंच सिग्मा बॉन्ड तयार होते का ते बघू. आणि आपल्याला एक गोष्ट क्लिअर करा, सिग्मा बॉन्ड कसं तयार होते? ॲक्झियल असते, हेड ऑन. इकडच्याचं हेड इकडच्याचं हेड जवळ येणार. बरोबर आहे. काल आपण बघितलं कालच्या लेक्चरमध्ये, एकमेकांच्या क्लोज येणार, डिस्टन्स कमी येणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार, जवळ येणार, बॉन्ड तयार करणार, ओव्हरलॅपिंग होणार. बरोबर आहे. त्या दोघांमध्ये एक स्पेसिफिक डिस्टन्स असते, त्याला आपण म्हणतो बॉन्ड लेंथ. बरोबर आहे. हे सगळं आपण बघितलंय. आता आपण बघू यस यस ओव्हरलॅपिंगचं एखादं एक्झाम्पल. ते एक्झाम्पल आहे H2. कोणतं मॉलिक्यूल आहे? H2. बघा, H2 मॉलिक्यूल कधी तयार होते? इकडचा एक आणि इकडचा H. जर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होते पटकन सांगा. 1s1 अँड 1s1. ह्याला आपण डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलं तर इकडे एक आणि इकडे एक. बरोबर आहे. आणि त्याची जर आपण यस ऑर्बिटलचा जर शेप थ्रू जर त्याला डिस्क्राईब करायचं झालं तर कसं करणार? हा एक ओ म्हणजे स्पेरिकल शेप आणि हा दुसऱ्याचा स्पेरिकल शेप. ओके. ह्याचा स्पेरिकल, ह्याचा स्पेरिकल. इथं आहे त्याचं न्यूक्लियस. बरोबर आहे. काय? न्यूक्लियस. त्याच्या इकडं एक इलेक्ट्रॉन आहे, इकडे एक इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. ह्याला आपण काय म्हणतो? हायड्रोजनचं स्ट्रक्चर. आता ह्या ठिकाणी काय व्हायला, हे दोन्ही ॲटम दोन्ही स्पेरिकल आहेत. आता इथं हेडचा काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की तो कसा आहे? गोल, ॲज लाईक बांगडी. जर आपण फॉर एक्झाम्पल बांगडी जर बघितली आणि त्याला जर दुसरी एखादी बांगडी आपण जॉईन करायचा बघितलं, 1 सेकंड, दुसरी जर बांगडी बघितली तर ॲटोमॅटिकली आपण त्या बांगडीला कुठं जरी फिरलं, बरोबर आहे, दोन्ही सेमच दिसत आहेत बरोबर. बांगडी कुठं जरी फिरवलं तर काय होणार? डायरेक्शन त्याची सेमच राहील. मग हळूहळू हे हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन ॲटम काय व्हायला, नीट लक्षात घ्या, एकमेकांच्या क्लोज यायला स्पेसिफिक डिस्टन्सने. आणि काय तयार झाली? ओव्हरलॅपिंग. काय तयार व्हायली आहे? ओव्हरलॅपिंग. दिसत आहे सगळ्यांना? एक प्रकारची ओव्हरलॅपिंग तयार झाली. ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे काय होते बघू. झाली ओव्हरलॅपिंग. बघा, इकडचा एक बॉन्ड एकदम क्लोज आला, इकडं त्याचं न्यूक्लियस आणि इकडचं एक इलेक्ट्रॉन आणि इकडचं एक इलेक्ट्रॉन. ह्या ठिकाणी काय झाली? ओव्हरलॅपिंग. आणि ह्या ठिकाणी एक प्रकारचा बॉन्ड तयार झाला बिटवीन द न्यूक्लियस ऑफ 2 ॲटम्स. 2 ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये काय तयार झाला? एक प्रकारचा बॉन्ड. जेव्हा या हायड्रोजनमध्ये एक बॉन्ड तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणतो? सिग्मा बॉन्ड. आता ह्याला सिग्मा बॉन्ड काय करणार? कारण की हेड टू हेड आहे. बरोबर आहे. कसं आहे? ॲक्सियल. त्या इंटर न्यूक्लियसच्या ॲक्सिसवरून काय करणार? डायरेक्ट ते एकमेकांना बाइंड करणार. आता इथं आपला हायड्रोजन ॲटम कसा आहे? डायरेक्शनल आहे का नाही? नॉन डायरेक्शनल. तर कसा? गोल आहे, स्पेरिकल असल्यामुळे तो कोणत्याही त्याचं एक्स वाय ॲक्सिसवरून आपण काय करू शकतो? बॉन्ड तयार करू शकतो. बरोबर आहे. कारण की तो कसा आहे? स्पेरिकल शेप. त्याचा एक प्रॉपरली शेप नसतो. तेच जर आपण PDF किंवा पी ऑर्बिटलचं बघितलं तर डम्बेल शेप आहे आणि तो शेप कसा आहे? स्पेसिफिक. त्यामुळे त्याची बॉन्डिंग कशी होणार? त्या रिलेटेड
त्याच्या हेड टू हेडमध्ये होणार, तेही बघायचं एक्झाम्पल. आता आपल्याला आता इथं एक सेकंड लक्षात घ्या की तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल, मॅडम इथं यस यस घेतलं, कधी यस पी घेतलं, कधी पी पी घेतलं, का घेतलं? कारण की ते कसं लक्षात ठेवायचंय, त्याच्या व्हॅलेन्शियलमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि ते जर इलेक्ट्रॉन अनपेअर असतील आणि ते अनपेअर इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट आहे ते लक्षात घ्या. कोणत्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट आहेत कोणते इलेक्ट्रॉन? अनपेअर इलेक्ट्रॉन. त्यामध्ये काय होणार? ओव्हरलॅपिंग. कळतंय सगळ्यांना? ह्या ठिकाणी बघितलं, हे जे अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत ते कुठं कोणत्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट आहेत? यस 1s मध्ये. बरोबर आहे. यस असल्यामुळे त्याचा शेप कसा आहे ना, दोघांचा स्पेरिकल. बरोबर आहे. स्पेरिकल असल्यामुळे तिथं आपण काय घेतलं, त्याचा गोल. आपल्याला माहिती एसपीडीएफचे आपण शेप बघितले, त्यामुळे त्याचा शेप कसा राहील? कसा राहील? गोल. आलं लक्षात? मग ते एकमेकांच्या क्लोज मध्ये येईल आणि काय तयार होणार? ओव्हरलॅपिंग. आणि तिला आपण कोणता बॉन्ड फॉर्म होणार? मग सिग्मा बॉन्ड. आलं लक्षात? हे झालं ह्याचं एक्झाम्पल, त्याला की आपण म्हणतो यस यस ओव्हरलॅपिंग. जेव्हा दोन्ही बॉन्ड फॉर्म होणारे दोन्ही आयटम कसे असतील? सेम ऑर्बिटलमध्ये. कोणत्या ऑर्बिटलमध्ये? यस ऑर्बिटलमध्ये, यस शेप असलेल्या ऑर्बिटलमध्ये. बरोबर आहे. ही ओव्हरलॅपिंग अशी होणार. आलं लक्षात? आता आपण बघू त्याचं नेक्स्ट एक्झाम्पल. दुसरी ओव्हरलॅपिंग बघू. हे थोडंसं मोडते म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस डिफरन्शिएट करता आलं पाहिजे की ॲक्च्युली सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होतो. ठीक आहे. आता आपण बघू एसपी ओव्हरलॅपिंग. काय बघायचं आहे? एसपी ओव्हरलॅपिंग कशी होती बघा. एसपी ओव्हरलॅपिंग एसपी ओव्हरलॅपिंगचं एखादं एक्झाम्पल बघू आपण. ते एक्झाम्पल आहे एचएफ. कसा आहे एचएफ? आता एचएफ बॉन्ड कसा तयार होतो? हायड्रोजन आणि फ्ल्युरिन. चला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करा. 1s1 आणि इथं कसं होणार? फ्ल्युरिनचा ॲटॉमिक नंबर कोणता असतं? बरोबर आहे, 9. कोणता असतो? 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5. किती येणार? 1s2 2s2 2p5. आता ह्या ठिकाणी जर आपण त्याला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलं तर इथं एकच येणार. आणि ह्या ठिकाणी आता 1s2 म्हणजे हे तर फुलफिल राहतील, 2s2 म्हणजे हे सुद्धा कसे राहतील? फुलफिल. आता राहिला प्रश्न 2pचा. बरोबर आहे. पीचं डायरेक्ट पीचं काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं. अरेंज करा. 1 2 3 4 5. म्हणजे ह्या ठिकाणी पी ऑर्बिटलचं जर आपण बघितलं, ह्याला आपण एक्स किंवा ह्याला आपण कुठेही नाव देऊ शकतो. बरोबर आहे. पी 3 ॲक्सिस असतात, एक्स वाय झेड, म्हणजे पी एक्स पी वाय पी झेड. तर फॉर एक्झाम्पल ह्याला पी झेड नाव दिलं, ह्याला पी वाय नाव दिलं, तर हे काय झालं? पी एक्स. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी जी काही शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे किंवा ओव्हरलॅपिंग होणार आहे ती कोणामध्ये होती आणि कशी होती बघा बरं. आता मला सांगा ओव्हरलॅपिंग कशी होती. इथं एक आहे आपला हायड्रोजनचा यस ऑर्बिटल, ह्याचा काय प्रेझेंट आहे? इथे अनपेअर इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे? 1. आता आपण दुसऱ्या ठिकाणी काय? पी एक्स. एक्स ॲक्सिस कशी राहते? अशी. आता पी आहे, पी म्हणजे त्याचा शेप कसा राहील? कसा राहील? डम्बेल शेप. कसा राहील? डम्बेल शेप. ह्याला म्हणतो आपण एक्स ॲक्सिस. कोणती? पी एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी डम्बेल शेप असल्यामुळे त्याचा शेप कसा राहील? स्पेसिफिक. इथे एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत? इथे एक इलेक्ट्रॉन. परत एकमेकांच्या क्लोज यायले, जवळ यायले, जवळ यायले, जवळ यायले. आता बघा जवळ येऊन काय करायले? इथं काय झाली त्यांची ओव्हरलॅपिंग. इथं हायड्रोजनचं आहे आणि इथं कोणतं आहे? फ्ल्युरिनचं. बरोबर आहे. काय झालं ह्या ठिकाणी? ओव्हरलॅपिंग. ही सुद्धा ओव्हरलॅपिंग कशी आहे? हेड टू हेड, ॲक्सिस टू ॲक्सिस. बरोबर आहे. त्यामुळे ह्याला आपण कोणता बॉन्ड म्हणतो? सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणतो? सिग्मा बॉन्ड. आणि हा बॉन्ड कसा असतो? स्ट्रॉंग असतो. ह्या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी सुद्धा कशी जास्त एनर्जी लागते. आलं लक्षात? कशी लागते? जास्त एनर्जी. आलं लक्षात? याला आपण काय म्हणतो मग? सिग्मा बॉन्ड. राहील लक्षात? सिग्मा बॉन्ड कधी तयार होतो? जेव्हा एस एस ओव्हरलॅपिंग होते किंवा एस पी ओव्हरलॅपिंग झाली तरी काय तयार होतो? सिग्मा बॉन्ड. सिम्पली जेव्हा हेड टू हेड काय होणार? ओव्हरलॅपिंग होणार किंवा ॲक्झियल ओव्हरलॅपिंग होणार. आणि किंवा ती ओव्हरलॅपिंग कुठं होणार? अलॉंग विथ द इंटरन्यूक्लियर
ओव्हरलॅप ॲक्सिस काय होणार, इंटरन्यूक्लिअर ॲक्सिसवर जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो मग, कोणता बॉन्ड तयार होतो, सिग्मा बॉन्ड. आणि तो खूप ओव्हरलॅपिंग हेड टू हेड असल्यामुळे, ॲक्झियल असल्यामुळे तो बॉन्ड सुद्धा कसा राहतो, स्ट्रॉंग राहतो. आणि स्ट्रॉंग राहिल्यामुळे त्याला ब्रेक करायला सुद्धा कशी लागणार, हाय एनर्जी. आलं लक्षात. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची झाली तर सिग्मा बॉन्ड नेहमी कधीच तयार होतात, सिंगल बॉन्ड असेल तर. जेव्हा दोन ॲटम मध्ये सिंगल बॉन्ड असतील तर तेव्हा कोणता बॉन्ड तयार होतो, सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होतो, सिग्मा बॉन्ड. बरोबर आहे. म्हणजे ऑल सिंगल बॉन्ड आपण असं म्हणू शकतो का, ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड. काय म्हणते, जेवढे सिंगल बॉन्ड असतील, मग ते हायड्रोजन हायड्रोजन मधला असन, कार्बन हायड्रोजन मधला असन, तर ते कसे असतील, सिग्मा बॉन्ड. काय असतील, सिग्मा बॉन्ड. आलं लक्षात. आता अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल बघू. हे झालं असेल तुमचं. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. 2 मिनिटं थांबते. झालं, आय होप झालं असं. आता आपण त्याचं तिसरं एक्झाम्पल बघू. पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं आपण, एस एस ओव्हरलॅपिंग. सिग्मा बॉन्ड 3 वेळेनं तयार होतात. एक तर एस एस ओव्हरलॅपिंग, दुसरं एस पी ओव्हरलॅपिंग आणि तिसरं आहे पीपी. कोणतं आहे, पीपी ओव्हरलॅपिंग. बघू कसं होते पीपी ओव्हरलॅपिंग. म्हणजे सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवायचे की व्हॅलेन्स शेलमध्ये जे काही अनपेअर इलेक्ट्रॉन असतात ते अनपेअर इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेलमध्ये प्रेझेंट आहेत त्यावरून त्याची काय डिफाईन होणार, ओव्हरलॅपिंग. ते जर फक्त दोन्ही बॉन्डमध्ये काय कसं होणार, 2 ॲटममध्ये, ते दोन्ही ॲटम जर समजा यस शेलमध्ये, यस सबशेलमध्ये असतील तर त्याला आपण एस एस ओव्हरलॅपिंग म्हणणार. एक यस मध्ये आणि दुसरा जर पी मध्ये असेल ते अनपेअर इलेक्ट्रॉन, तर त्याला आपण काय म्हणणार, एस पी ओव्हरलॅपिंग. आणि जर समजा दोन्ही पण ते कशामध्ये असतील, पी सबशेलमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणणार, पीपी ओव्हरलॅपिंग. बरोबर आहे. आता बघू आपण पीपी ओव्हरलॅपिंग कशी होती. त्याचं एक्झाम्पल आहे F2. कोणता आहे एक्झाम्पल, F2. आलं लक्षात. आता बघा F2 म्हणजे इकडे एक फ्ल्युरिनचा मॉलिक्यूल, इकडे एक फ्ल्युरिनचा. ठीक आहे. बघा आता फ्ल्युरिनचा परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5 1s2 2s2 2p5 अरेंज करा. 1s2 2s2 असे त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. इथे हे दोन्ही अनपेअर इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिट मध्ये आहेत, पी ऑर्बिट मध्ये. बघा कसे आहेत, 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय प्रेझेंट आहेत, अनपेअर इलेक्ट्रॉन. आपण त्याला नाव दिलं, हे बघा इथं तुम्ही px py pz असेही नाव देऊ शकता, किंवा इथं pz py आणि इकडं px आपल्या मनानं तुम्हाला जे सोपं जाते ते नाव द्या, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्हाला मध्ये px द्यायचं असेल तर मध्ये तुम्ही सुद्धा px देऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि लक्षात, थोडं झूम करू का, व्हिडिओ मध्ये खूप छोटं दिसत आहे, थोडं आपण काय करू त्याला झूम. चला झूम करा. केलं झूम. हे असं तुम्हाला रिप्रेझेंट होईल. त्याला नाव द्या, हे pz py px, pz py px. आता ह्या ठिकाणी मला सांगा ओव्हरलॅपिंग कोणामध्ये होणार, सांगा पटपट सांगा, ओव्हरलॅपिंग कोणामध्ये होणार. बरोबर आहे, ज्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लोन पेअर ऑफ कुठे इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट आहे, px आणि px मध्ये. चला ड्रॉ करा स्ट्रक्चर. आता आपली जर समजा आपण XYZ ऍक्सिस काढली, ही झाली x ऍक्सिस, ही झाली y ऍक्सिस आणि ही झाली z ऍक्सिस. प्रत्येक ऍक्सिस मध्ये किती अँगलचा डिफरन्स असतो, 90 डिग्री. हे आणि हे 90 डिग्री, हे आणि हे 90 डिग्री. कसे असतात, 90 डिग्री अँगल राहतो. बरोबर आहे. ह्याला आपण म्हणू px, हे झालं py pz. बरोबर आहे. चला काढा.
आता इथे मी बाकीचे काढणार नाही, कारण की बाकीचे ऑलरेडी कसे आहेत, फुलफिल आहेत, त्यामुळे त्यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार आहे का, नाही. ओव्हरलॅपिंग कोणामध्ये होणार आहे, फक्त पीएक्स मध्ये. हे थोडंसं पीएक्स मध्ये येईल म्हणून ह्याला काय करते मी साईडला. ओके, इथं त्याचा एक बॉन्ड. तसंच दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं सुद्धा आलं लक्षात. ह्या ठिकाणी आता ओव्हरलॅपिंग कशामध्ये होणार, ह्यामध्ये. बरोबर आहे. ओव्हरलॅपिंग होताना ते एकमेकांच्या क्लोज येतील, जवळजवळ यायला लागतील आणि काय करतील, ओव्हरलॅप करतील. ते स्ट्रक्चर कसं दिसेल बघा बरं. इथं काय प्रेझेंट आहेत, 2 इलेक्ट्रॉन. ह्याला आपण काय म्हणतो, पीपी ओव्हरलॅपिंग. काय म्हणतो, पीपी ओव्हरलॅपिंग. आणि ह्या ठिकाणी सुद्धा कोणता बॉन्ड तयार होतो, पाय बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होतो, पाय बॉन्ड. आलं लक्षात. आता पीपी ओव्हरलॅपिंग मध्ये जर तो सिंगल बॉन्ड असेल तर तो कोणता राहील, पाय बॉन्ड. तोच जर समजा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, कोणता राहील, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, तर ऑटोमॅटिकली काय तयार होतो, एक तर त्याचा स्टार्टिंग मध्ये कोणताही ॲटम घ्या, काहीही बॉन्ड करा, ओव्हरलॅपिंग करा, तरी कोणता स्टार्टिंगला डायरेक्टली कोणता बॉन्ड तयार होत असतो, सिग्मा बॉन्ड तयार असतो. आणि सिग्मा बॉन्ड कधीही त्या बॉन्डमध्ये कधी राहते, फक्त एकच सिग्मा बॉन्ड तयार होऊ शकतो. तेच जर समजा आपण बाकीचे डबल बॉन्ड बघितले, त्या ठिकाणी 2 बॉन्ड तयार होतात. त्याच्यातला पहिल्या स्टार्टिंगला कोणता बॉन्ड तयार होतो, सिग्मा बॉन्डच तयार होतो. आणि नंतर कोणता बॉन्ड तयार होणार, पाय बॉन्ड. बरोबर आहे. स्टार्टिंगला जर सिग्मा बॉन्ड सिंगल तयार होऊ शकतो, पण पाय बॉन्ड तयार व्हायला त्याला कशाची गरज असती, सिग्मा बॉन्डची. ही गोष्ट लक्षात ठेवा. सिग्मा बॉन्ड तयार झाल्याशिवाय पाय बॉन्ड तयार होत नाही. कसं कसं सिग्मा बॉन्डच्या आयडिया क्लिअर झाल्या. कसं होते, ॲक्झियल ओव्हरलॅपिंग, हेड टू हेड, सेकंड टाईप. बरोबर आहे. आता बघू आपण पाय बॉन्ड. पीपी ओव्हरलॅपिंगचं सुद्धा एक्झाम्पल आहे. पीपी ओव्हरलॅपिंग मध्ये 2 बॉन्ड तयार होतात, एक तर सिग्मा आणि दुसरा कोणता, पाय बॉन्ड. तुम्हाला सांगितलं सिग्मा बॉन्ड कसा तयार झाला. आता आपण बघू ह्या पीपी ओव्हरलॅपिंग मध्येच पाय बॉन्ड कसा तयार होते. ओके, बघा मग. त्याआधी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की पाय बॉन्ड काय असतं. बघू आपण पाय बॉन्ड कसा असतो. जसा सिग्मा बॉन्ड हा ॲक्झियल ओव्हरलॅपिंगनी होतं, तसा पाय बॉन्ड कशाने होतो, लॅटरल ओव्हरलॅपिंग. म्हणून असंही म्हणू शकतो, व्हेन द बॉन्ड इज फॉर्म और व्हेन द ओव्हरलॅपिंग इज फॉर्म परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. कसं म्हणते, परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. कसं राहते, परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. काय म्हणते, जेव्हा पाय बॉन्ड तयार होतो तेव्हा ते कसे तयार होतात, इंटरन्यूक्लियर ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतात. आणि तेच जर सिग्मा बॉन्ड तयार झालं तर ते कसे असतात, अलॉंग द इंटरन्यूक्लियस ॲक्सिस. त्या इंटरन्यूक्लियस ॲक्सिस वरच असतात. बरोबर आहे. आणि जे पाय बॉन्ड आहेत ते कसे असतात, इंटरन्यूक्लियस ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतात, कारण की त्याची ओव्हरलॅपिंग कशी असते, लॅटरल. कशी राहते, लॅटरल ओव्हरलॅपिंग. बरोबर आहे. आय विल एक्सप्लेन, जस्ट चेक. आलं लक्षात. नंतर याला आपण असंही म्हणू शकतो, जसं सिग्मा बॉन्ड ॲक्झियल असतो त्याला, तसं आपण त्याला लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणणार. जसं आपण सिग्मा बॉन्डला हेड ऑन ओव्हरलॅपिंग म्हणतो, तसं ह्याला आपण काय म्हणतो, पॅरलर और साइडवे और पॅरलर ओव्हरलॅपिंग. कशी म्हणणार, साइडवे. बरोबर, मी सांगितलं लॅटरल ओव्हरलॅपिंग, साइड टू साइड ओव्हरलॅपिंग होणार. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणणार, पॅरलर और साइडवे ओव्हरलॅपिंग. बरोबर आहे. आणि ती कशी राहते, परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. कशी राहते, परपेंडिक्युलर. आलं लक्षात. आता सिम्पली एक तुम्हाला, जसं आपण सिग्मा बॉन्डला डिस्क्राईब करायसाठी एक एक्झाम्पल घेतलं सेकंडचं, तसंच पाय बॉन्डला पण डिस्क्राईब करू.
सिम्पली मला सांगा, जर तुम्ही जात असताना रस्त्यावरूनच तुम्हाला कोणी हाय किंवा बाय केलं, तर तुमची त्याच्यासोबत बॉन्डिंग होईल का? नाही. फक्त तोंड ओळख राहील, हो हाय, नुसतं बाय. त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग कशी होईल? क्लोज होईल का? जशी आपण सेकंड केल्यानंतर ओव्हरलॅपिंग होती तशी होती का? नाही. कसं होणार? दुरूनच हाय बाय. त्यामुळे त्याच्यातला तो बॉन्ड आहे तो कसा राहील? दूरचा, लांबचा. बरोबर, ते एकमेकांचे तेवढे क्लोज येणार नाहीत जेवढे सेकंड केल्यानंतर येतील. बरोबर आहे. त्यामुळे त्या जसे जे दुरूनच आपण हाय बाय जर करत असतील, त्यामुळे त्यांच्या मनात आणि आपल्यामध्ये तेवढा बॉन्डही निर्माण होणार नाही. बरोबर आहे, हाय बाय नुसतंच केलं तर. त्यामुळे तेव्हा जो बॉन्ड तयार होतो त्याला कोणता बॉन्ड म्हणत असतो आपण? पाय बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणतो? पाय बॉन्ड. आलं लक्षात? सिम्पली त्याचं एक एक्झाम्पल देऊन सांगते पाय बॉन्डचं. आणि दुरून केल्यामुळे तो बॉन्ड कसा राहतो? वीक. आलं लक्षात? वीक असतो कोणापेक्षा? सिग्मा बॉन्ड पेक्षा. आलं लक्षात? कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिग्मा बॉन्ड आधी तयार होतो आणि नंतरच पाय बॉन्ड तयार होतो. पाय बॉन्ड तयार होण्यासाठी आधी कोणत्या बॉन्ड असण्याची गरज आहे? सिग्मा बॉन्ड. आलं लक्षात? जसा सिग्मा बॉन्ड हा सिंगल बॉन्डनी तयार होतो, तसा पाय बॉन्ड हा डबल किंवा ट्रिपल. ते आय विल गिव्ह यू दॅट सेंटेन्स, ते मी तुम्हाला सांगून देईल, पण आधी हे लक्षात घ्या. ह्याचा एक एक्झाम्पल प्रूव्ह करून दाखवू. बरोबर आहे. ह्याचं एक एक्झाम्पल घ्या. O2. काय घेतलं? O2. आता ह्या ठिकाणी O2 म्हणजे काय झालं? एक ऑक्सिजन, दुसरं ऑक्सिजन. चला फास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा. नोटबुक राहू द्या. 1s2 2s2 ॲटॉमिक नंबर किती राहतं? 8. 1s2 2s2 2p4. परत ह्याचं सुद्धा 1s2 2s2 2p4. आता ह्या ठिकाणी जर आपण त्याचं डायग्रामॅटिक, फक्त मी या p ऑर्बिटलचंच करत आहे, बाकीच्यांचं तुम्हाला माहिती ते फुलफिल आहेत. बरोबर आहे. झूम करायचं का? ठीक आहे, झूम करू छानपैकी. चला 4 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4. 1 2 3 4. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या प्रत्येक ऑर्बिटलला आपण नाव दिले. बरोबर आहे. कोणतं? PZ, PY, PX. परत ह्याच्या सुद्धा सेम नाव दिले, PZ, PY आणि PX. आता ह्या ठिकाणी मला सांगा, जसं आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं, जी ओव्हरलॅपिंग होत होती ती एका अनपेअर इलेक्ट्रॉनची होती. कशी होती? एका अनपेअर इलेक्ट्रॉनची. ह्या ठिकाणी जी ओव्हरलॅपिंग होत आहे ती किती इलेक्ट्रॉनची होत आहे? नीट लक्षात घ्या. ह्या ठिकाणी ह्या एका ऑक्सिजन मध्ये 2 अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या ऑक्सिजन मध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. ह्या ठिकाणी काय होणार? हे जे पी सबशेल मध्ये प्रेझेंट आहे म्हणजे ओव्हरलॅपिंग सुद्धा कशी होणार? PP. कशी होणार? PP. पण ह्या ठिकाणी चेंज कसा आहे ते दाखवते. ठीक आहे, चला काढा मग. हे झालं एक्स ऍक्सिस, हे झालं वाय ऍक्सिस. बरोबर आहे. थोडंसं मोडू का? हे लक्षात राहील. वरचं मोडते म्हणजे तुम्हाला नीट लक्षात घ्या. जर एकदा का तुमच्या डोक्यात हे घुसलं, लक्षात राहिलं, तर तुमच्या डोक्यातून कोणी काढू शकणार नाही आणि तुमचे सगळे पॉइंट कसे होत जातील? क्लिअर. ऍक्च्युली कसं मिथेनचं स्ट्रक्चर किंवा कसं CO2 स्ट्रक्चर तयार होते हे तुम्हाला इझी कळून जाईल. बरोबर आहे. बघा तर मग. चला इथं किती लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत? ऑक्सिजन मध्ये 2. हे X, हे Y म्हणजे PY आणि PX. चला मग p ऑर्बिटल आहे म्हणजे ते कोणता शेप असन? डम्बेल शेप. बरोबर आहे. हा PY वर 2, एक लोन पेअर इलेक्ट्रॉन इथं प्रेझेंट आहे PX ला, दुसरा कुठं प्रेझेंट आहे? PY वर. हा झाला एका ऑक्सिजनचा. आता बघू आपण दुसऱ्या ऑक्सिजनचा. सेम तसंच. नीट लक्षात द्या. ओके. परत हे PX आणि हे झालं PY. ओके. आता ह्या ठिकाणी जर नीट लक्ष देऊन जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. ह्या ठिकाणी बॉन्ड कसा फॉर्म होईल आणि ओव्हरलॅपिंग कशी होईल बघा. आता ओव्हरलॅपिंग होत असताना जेव्हा हेड टू हेड ओव्हरलॅपिंग होते, आता इथं हेड टू हेड
तोंड कोणाचे एकमेकांसमोर आहेत, ह्या एक्स ऍक्सिसचे, बरोबर आहे. त्यामुळे ओव्हरलॅपिंग कुठं होणार, ह्या एक्स ऍक्सिस मध्ये. आलं लक्षात. म्हणजे ते स्ट्रक्चर कसं दिसल, नीट लक्षात घ्या. हे झाली एक्स ऍक्सिस आणि हे आपलं दुसरं. आलं लक्षात. ह्या ठिकाणी हेड टू हेड ओव्हरलॅपिंग, ॲक्झियल ओव्हरलॅपिंग झाली, त्यामुळे त्याला आपण कोणता बॉन्ड म्हणतो, सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणत असतो, सिग्मा बॉन्ड. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं, सिग्मा बॉन्ड. आलं लक्षात. हा झाला एका लोन पेअरचा. पण ह्या ठिकाणी अजून हे लोन पेअर आहेत जे की कसे आहेत, परपेंडिक्युलर, उभे आहेत, बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग आपण ॲक्झियल करू शकतो का, ह्याचं डोकं ह्याच्यासोबत मिक्स करू शकतो का, ॲक्झियल हेड डाऊन करू शकतो का, नाही. ह्या ठिकाणी जेव्हा ओव्हरलॅपिंग होती तेव्हा ती ओव्हरलॅपिंग कशी होईल, हाय बाय वाली, दुरूनच हाय बाय जशी होती ना तशी दुरूनच ते काय करणार, एकमेकांना हाय बाय करणार आणि काय तयार करतील, बॉन्ड तयार करतील दुरूनच, बरोबर आहे. जेव्हा असे दुरूनच बॉन्डिंग तयार होते त्याला आपण म्हणतो लॅटरल ओव्हरलॅपिंग. कशी म्हणतो, लॅटरल, साइड बाय साइड, लॅटरल, बरोबर आहे. अशी दोन्ही उभे आहेत, असं होऊ शकतच नाही, बरोबर आहे, कारण की ते स्ट्रेट आहे. ओव्हरलॅपिंग कशी होणार, ह्या एंड टू एंड, बरोबर आहे, अशी ओव्हरलॅपिंग, लॅटरल ओव्हरलॅपिंग. म्हणजे ओव्हरलॅपिंग कशी होणार, इकडून. जेव्हा अशी ओव्हरलॅपिंग होते तेव्हा काय तयार होते, पाय बॉन्ड. काय तयार होत असतो, पाय बॉन्ड. आता लक्षात घ्या, ह्या ठिकाणी काय तयार झालं मग, एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड. म्हणजे ह्या तुम्हाला, ह्या मी जो आता सांगितलेला कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाला असेल की पाय बॉन्ड तयार होण्यासाठी आधी काय तयार झाला पाहिजे, हा सिग्मा बॉन्ड. म्हणजे कोणताही बॉन्ड तयार होताना आधी कोणता बॉन्ड तयार होईल, सगळ्यात पहिले आधी सिग्मा बॉन्डच तयार होईल, नंतर काय तयार होईल, पाय बॉन्ड. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सिग्मा बॉन्ड एकच तयार होत असतो प्रत्येक कंपाऊंड मध्ये, पण पाय बॉन्ड कसे राहतात, व्हॅरिएबल नंबर ऑफ पाय बॉन्ड तयार होऊ शकतात. आता जर आपण इथंच डबल बॉन्डचं एक्झाम्पल बघितलं, जी ओव्हरलॅपिंग होती, जेव्हा एखाद्या मॉलिक्युलला डबल बॉन्ड अटॅच असेल, कसं राहतो, जर डबल बॉन्डनी जर अटॅचमेंट होत असेल, दोन बॉन्ड असतील, तर त्यापैकी एक कोणता राहतो, सिग्मा बॉन्ड, आणि एक कोणता राहतो, पाय बॉन्ड. आलं लक्षात. एक कोणता राहणार, सिग्मा बॉन्ड, आणि एक कोणता राहणार त्याचा पाय बॉन्ड. आलं लक्षात. अशा वेळी दोन्ही मिळून काय तयार होते, हे डबल बॉन्ड. म्हणजे जर समजा आपण ऑक्सिजनचं स्ट्रक्चर काढलं O2चं, ते कसं राहते, O डबल बॉन्ड O. म्हणजे ह्या ठिकाणी एक सिग्मा बॉन्ड असेल आणि दुसरा कोणता असेल, पाय बॉन्ड. कळते का सगळ्यांना, स्टार्टिंगला कोणता तयार होणार, सिग्मा बॉन्ड, आणि नंतर कोणता तयार होणार, पाय बॉन्ड. आलं लक्षात. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. आता हे झालं, त्यामध्ये दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील म्हणजे डबल बॉन्ड तयार होत असेल. आता बघू आपण, जर त्यामध्ये जर 3 इलेक्ट्रॉन तयार होत असतील तर ते स्ट्रक्चर कसं दिसेल. ओके, आता आपण बघू, जर 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल त्याचे एक्झाम्पल बघू आपण, N2. काय बघू, N2. आणि आपल्याला सिम्पली माहिती, नायट्रोजन मध्ये कोणता बॉन्ड असतो, ट्रिपल बॉन्ड. बघू तर त्याला, इकडे एक नायट्रोजन, चला तुम्ही स्टार्ट करत चला काढायचं, माझी काढायची वाट बघायची नाही, तुमचं ते काढणं झालं पाहिजे. आणि ती ओव्हरलॅपिंग ॲक्च्युअली कशी होती, त्यामध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत आणि किती पाय बॉन्ड आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आधी तुम्ही ट्राय करायचं. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा. 1s2 2s2 2p3. परत ह्याचं सुद्धा तेच 1s2 2s2 2p3. जर ह्याला आपल्याला झूम करून p ऑर्बिटलला दाखवायचं असेल, p ऑर्बिटल मध्ये किती असतात, 3, 1 2 3, 1 2 3. म्हणजे pz py px pz py px. आलं लक्षात. हे दोन्ही पण कसे आहेत, हे दोन्ही पण अनपेअर, सॉरी, हे दोन्ही मधले, ह्या दोन्ही ऑर्बिटल, दोन्ही p ऑर्बिटल मध्ये हे प्रत्येक ऑर्बिटल कसे आहेत, अनपेअर. म्हणजे ह्या ठिकाणी लोन पेअर ऑफ किंवा अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत, 3, बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर कशी होणार बघा. आता आपल्याला इथे तिन्ही ऍक्सिसची गरज आहे, बरोबर आहे. इतक्या O2 मध्ये आपल्याला 2 ऍक्सिसची गरज होती,
PY आणि PZ, बरोबर आहे. आता इथं तिन्ही अनपेअर आहे म्हणून आपल्याला तिन्ही ॲक्सिसची गरज आहे. कसं काढणार बघा, एक एक्स ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस, बरोबर आहे. इथेही सुद्धा तसंच एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा कोणता आहे, झेड ॲक्सिस. चला काढा स्ट्रक्चर. पी ऑर्बिटल म्हणजे ते कसं राहील, डंबल शेप. वा, मस्त झालं आहे ना. चला तुम्ही पण काढा. झालं. या प्रत्येक ठिकाणी काय प्रेझेंट आहे, काय प्रेझेंट आहे, अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहेत. हे तिन्ही ठिकाणी, या पहिल्या नायट्रोजनचे हे 3, दुसऱ्या नायट्रोजनचे हे 3, असे किती प्रेझेंट आहेत, 3 अनपेअर इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला माहिती स्टार्टिंगला बॉन्ड फॉर्मेशन होते, काय तयार होते, सिग्मा बॉन्ड. काय तयार होते, सिग्मा. म्हणजे सिग्मा बॉन्ड तयार असताना डायरेक्ट कुठे होणार, ह्या ॲक्सिसवर, बरोबर. या दोघांमध्ये काय होणार, ओव्हरलॅपिंग होणार आणि काय तयार होणार, सिग्मा बॉन्ड. ते स्ट्रक्चर कसं दिसेल, इकडे दाखवते. दिसत आहे, फक्त ओव्हरलॅपिंग दाखवत आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी ॲक्सियल हेड टू हेड ओव्हरलॅपिंग झाली, बरोबर. ह्या ठिकाणी काय झाली, ह्यामध्ये हेड टू हेड ओव्हरलॅपिंग झाली. म्हणजे ह्या ठिकाणी काय तयार झाला, सिग्मा बॉन्ड. काय तयार झाला, सिग्मा बॉन्ड, बरोबर आहे. ह्या ठिकाणी आपल्याला माहिती इथे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, इथे एक प्रेझेंट आहे, इथे प्रेझेंट. एक तर झाला सिग्मा बॉन्ड तयार झाला. आपल्याला माहिती स्टार्टिंगला सिग्मा बॉन्ड तयार होतो आणि सिग्मा बॉन्ड एकच असतो, नंतरचे काय असतात, पाय बॉन्ड, आणि ते किती असू शकतात, बरोबर आहे. मग आता जी लॅटरल ओव्हरलॅपिंग होणार, एकतर ह्या ॲटम मध्ये, बरोबर आहे, आणि दुसरं तुम्हाला क्लिअरली नीट लक्षात यावं म्हणून, ठीक आहे. हे झाली एक्स ॲक्सिसवर ओव्हरलॅपिंग, ही झाली वाय ॲक्सिसवर ओव्हरलॅपिंग. आता ही जी होती ही कशामध्ये होती, झेड ॲक्सिसवर ओव्हरलॅपिंग. नीट दिसत आहे का सगळ्यांना, बघा. ही झाली सिग्मा बॉन्ड, ठीक आहे. ही झाली एक्स ॲक्सिसवर, ही झाली एक्स, ही झाली वाय, पी वाय पी एक्स, आणि ही काय झाली, पी झेड. आलं लक्षात. आणि ह्या ठिकाणी जेव्हा लॅटरल ओव्हरलॅपिंग होते तेव्हा कोणता बॉन्ड तयार होतो, पाय बॉन्ड. आणि इथं सुद्धा किती होतात, पाय बॉन्ड. आणि अशा वेळी हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, म्हणजे नायट्रोजन मध्ये किती बॉन्ड तयार होतो, 3 बॉन्ड. आणि जेव्हा 3 बॉन्ड असतील त्यापैकी एक बॉन्ड नेहमी कसा राहील, ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा एक बॉन्ड नेहमी कसा राहील, सिग्मा बॉन्ड. अँड 2 कसे राहतील, पाय बॉन्ड. कसे राहतील, 2 पाय बॉन्ड राहतील का लक्षात. एक कसा राहील, सिग्मा बॉन्ड, आणि 2 कसे राहतील, पाय बॉन्ड. कधी राहतील, जेव्हा ट्रिपल बॉन्ड असन तर. आलं लक्षात. इथपर्यंत कळाली. पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड मधला डिफरन्स कळाला की मेन डिफरन्स, सिग्मा बॉन्ड कधी तयार होतात, जेव्हा ॲक्झियल हेड टू हेड ओव्हरलॅपिंग असेल, आणि पाय बॉन्ड कधी तयार होतात, जेव्हा लॅटरल ओव्हरलॅपिंग असतील तर. आणि हे झालं त्याची ओव्हरलॅपिंग. आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघू आपण की त्याची ओव्हरलॅपिंगचं जे आपण पाय सिग्मा बघितला त्याचा डिफरन्स कसा आहे, ते डिफरन्स बघूया. आणि तुम्हाला हे ॲक्च्युली कळालं असेल की ॲक्च्युली ओव्हरलॅपिंग कसं होते, आणि बॉन्ड जे आपण डबल बॉन्ड काढतो, ट्रिपल बॉन्ड काढतो किंवा सिंगल बॉन्ड काढतो, ते बॉन्ड कसे तयार होतात, बरोबर आहे. एकदा रिवाइज करू. जर सिंगल बॉन्ड असतील, सिंगल बॉन्डेड मध्ये जर 2 ॲटम असतील तर ते नेहमी कसे राहतील, त्यामध्ये फक्त एकच बॉन्ड प्रेझेंट राहील, तो कोणता राहील, सिग्मा बॉन्ड. जर डबल बॉन्ड असेल तर त्यामध्ये एक सिग्मा असेल आणि एक पाय बॉन्ड असेल, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यामध्ये काय राहील,
एक सिग्मा असेल आणि 2 पाय बॉन्ड राहील लक्षात. आता उद्या आपण बघू ह्या सिग्मा आणि पाय बॉन्डचा डिफरन्स आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे हायब्रिडायझेशन. काय बघायचं आहे? हायब्रिडायझेशन. लक्षात. ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत कीप वॉचिंग, बघत राहा, स्टडी करत राहा. लक्षात. असे स्ट्रॉंग राहा जेणेकरून तुम्हाला केमिस्ट्री तुमच्या डोक्यात जाईल. कारण की केमिस्ट्री कसं असते, व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आणि इंटरेस्टिंग पण असते आणि व्होलाटाईल नेचरचं सुद्धा असते. व्होलाटाईल म्हणजे उडून जाणारं, बरोबर आहे. त्यामुळे त्याला रिवाइज करत राहा, बघत चला. लक्षात. तोपर्यंत बाय.